चे प्रायोजक आहेत शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह लिमिटेड. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. भाजपच्या उत्पन्नात वाढ तर काँग्रेसला फटका. भाजपचा निधी 54% वाढला. निवडणुकीवर 1092 कोटी तर जाहिरातीवर 432 कोटी खर्च. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज आळंदीमध्ये गीता भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती. संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस. गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असणारे संभाजीराजे आज लोकसभा उमेदवारीची घोषणा करणार का, याकडे लक्ष. राज ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी आणि कार्यक्रमांना लावणार हजेरी. फडणवीसांची गोरगोवारी हक्क समितीसोबत बैठक. समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी अध्यादेश दुरुस्तीचा निर्णय. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांच्या आशीर्वादानं गुंडांचं राज्य. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून थेट निशाणा. गुंडा राजावर भाजपवाले गप्प का, विचारला सवाल. हुकुमशाह पुन्हा घाबरला. काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा. शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्लीतल्या रस्त्यावर खिळे टाकल्याचा व्हिडिओ ट्विट. अकोल्यात पालकमंत्र्यांवर उद्घाटन न करताच परतण्याची वेळ. घरांसाठी उपोषणासाठी बसलेले कामगार संतापले. अटकेच्या भीतीनं एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हायकोर्टात. ईडीनं दाखल केलेला मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा रद्द करण्याची मागणी. मुंबई हायकोर्टाच्या स्वीय सहाय्यक पदासाठीचा पेपर फुटला. परीक्षेआधीच सोशल मीडियावर आली प्रश्नपत्रिका. नागपुरात 2 दिवसात 3 खून. उधारी दिली नाही म्हणून 28 वर्षांच्या तरुणाची हत्या. तर क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून 24 वर्षांच्या तरुणाचा खून. मुंबईतील अमेरिकन दूतावास बॉम्बनं उडवण्याची धमकी. वांद्रे कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात. एअरबॅग उघडून फाटल्या. 3घांचा जागीच मृत्यू. संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात. बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलाचा धुडगूस. बैलानं अनेकांना पायाखाली तुडवलं. पुण्याच्या आंबेगावातली घटना. मराठवाड्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. तर उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री अवकाळी पाऊस. मौदा तालुक्यात गारपीट. गहू आणि चणा पिकांना फटका. नागपूर ते अयोध्या पहिली आस्था ट्रेन रवाना. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवला हिरवा झेंडा. 1000हून अधिक रामभक्त अयोध्येला रवाना. पाकिस्तानात जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षानं पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना सर्वाधिक जागा. मात्र 3 पक्षांचा विजयाचा दावा. हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले. लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. रामबंधू माझा टेस्ट पार्टनर. आणि तुमचा? अंडरवर्ल्डची गँग चालवावी तसं मंत्रिमंडळ चालवत आहेत. वाढत्या गुन्हेगारीवरून संजय राऊत कडाडले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी. वागळे सरोदेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का घेतली नाही, संजय राऊतांचा पुणे पोलीस आयुक्तांना सवाल. परेड करा नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते. अमितेश कुमार यांच्यावर घणाघात. विद्यार्थी आणि पत्रकारांवरच्या हल्ल्यामुळे केंद्रीय भाजप नाराज. कुणाच्या आदेशानं आंदोलन केलं, पुणे पक्ष पदाधिकाऱ्यांना सवाल. सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. मराठा आंदोलक उपोषणाला बसण्याची शक्यता. पुण्यात आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार राहणार उपस्थित. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज गोंदियामध्ये. प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या जयंती सोहळ्याला लावणार उपस्थिती.